आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. तर मी म्हणत होतो की जसं शूटिंग म्हणलं की मेकअप करावाच लागतो, तसं आळूचं फतफद म्हणलं की भाकरी करावीच लागते. बरोबर. येस तर तू ती भाकरी करशील असं आम्ही गृहीतच धरलंय. मी करणार. किती छान. मला असे पाहुणे आले की खूप आवडतं, जे स्वतःहून म्हणतात की मी हे करणार, मी हे करणार. वा, तर आळूचं फतफद तयार आहे. आता आपण छान भाकरी करूया. कशाची करूया? तांदळाच्या पिठाची कर. तांदळाच्या पिठाची भाकरी करूया. चालेल ना रावसाहेब? चला. फॅन्टास्टिक. लगेच करूया भाकरी. म्हणजे खरं तर मला थापता पण येतं, पण आपण ह्या पिठाची खासियत आहे की तुम्ही लाटू शकता. लाटू शकता. तर अत्यंत हलक्या हाताने, कारण पोळी लाटणं आणि भाकरी लाटणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. फतफद तयार आहे. आता आपण छान भाकरी भाजून घेऊया तांदळाची. क्या बात आहे मृण्मयी, मला तुझं कौतुक वाटतं. न तुटता तू ती भाकरी. आणि नंतर त्याच्यावर छान पाणी आपल्याला लावायचं असतं. मृण्मयी, अरे क्या बात है. बघा, वा 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 वा, बहुत बढिया. अप्रतिम. आळूचं फतफद आणि तांदळाची भाकरी. साहित्य: 8-10 अळूची पाने, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे, 1 वाटी पाणी, 1 मोठा चमचा तेल, 1 मोठा चमचा गूळ, 2 मोठे चमचे बेसन, हिंग, हिरवी मिरची, 1 छोटी वाटी चिंचेचा कोळ, कोथिंबीर, मीठ. भाकरी साहित्य: केपर, तांदूळ पीठ, पाणी. कृती: एका पॅन मध्ये शिजवलेली आळूची पानं घाला, त्यात भिजवलेले शेंगदाणे घालून थोडं पाणी घाला, नंतर खोबऱ्याचे काप, चिंचेचा कोळ, मीठ आणि बेसन घालून एकजीव करून घ्या. वरून त्यात गूळ घालून पुन्हा परतून घ्या. फोडणीसाठी तेल, हिंग, हिरवी मिरची घालून फोडणी भाजीत घाला आणि परतून घ्या. आळूचं फतफद तयार. भाकरीची कृती: तांदळाचं पीठ आणि पाणी घालून मळून घ्या. नंतर त्याचे छोटे गोळे करून पोळपाटावरती लाटून घ्या. गरम तव्यावर भाकरी भाजून घ्या. गरमागरम भाकरी तयार. तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये महाबळेश्वर आहे, हो. ताज्या भाज्या आहेत, न्यूझीलंड आहे, हो की नाही? हो. जगभरातले पदार्थ आहेत. तसं तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये काजवे पण आहेत. आहेत. आहेत ना? आहेत. तर या काजव्यांची काय आठवण आहे, जरा स्वप्नीलराव सांगा की आम्हाला. तर बेसिकली पावसाळ्याच्या बरोबर 2 ते 3 आठवड्या आधी सगळीकडे काजवे येतात. बरोबर. आणि म्हणजे त्या सीझनमध्ये आमच्या छतावर असतात, सिलिंगवर असतात. आम्ही झोपतो तर काजव्यांच्या चादरीखाली झोपतो. आणि तो क्षण जेव्हा येतो तेव्हा आमच्या शेतावर एक पर्टिक्युलर झाड आहे. त्या झाडावर भरपूर काजवे असतात. लगडलेलं असतं ते झाड अख्खं. आणि जेव्हा हे होतं, आम्ही सगळे लाईट्स बंद करतो. वरती आकाशात सगळे तारे असतात आणि त्या झाडावर अख्खं काजवे असतात. आणि आम्ही एक शब्द बोलत नाही एकमेकांबरोबर. आम्ही अर्धा-पाऊण तास जस्ट त्या मोमेंटला आनंद घेतो. एन्जॉय करतो. ऍब्सोल्युटली पूर्ण एकमेकांची आनंद. साथ असण्याचा आणि प्रकृतीचा. तुमचं शेत तर नाहीये, पण तुमच्या शेतातली भाजी आहे. ती रोमॅन्टिक रात्र तर नाहीये, पण थोडासा अंधार आम्ही करू शकतो. आणि काजवे तर नाहीयेत, पण तसे क्षण तुमच्या नशिबात आणण्याचा प्रयत्न करू शकतो. वाव. एवढा छान पदार्थ आहे. तर मी जरा तुमच्यासाठी काहीतरी नियोजन करतो. तुम्हाला तितका आनंद नाही मिळणार, पण थोडासा आनंद देण्याचा जरा प्रयत्न करूया. घ्या. युजली असं नाही म्हणत, पण क्या बात है. जरा से बोल लो, तरी है मन फिरे तुझ्याच भोवती. जवळ असूनही तहान लागते, अविशी वाटते सतत मिठी तुझी. हो कळे ना केव्हा फितूर झाला स्पर्श हा तुला. तुझ्यात जीव गुंतला, मन फकीरा. क्या बात है. दुर्दैवाने हे क्षण फक्त मला पाहायलाच इथं टिकलेलं आहे. मी या कार्यक्रमात नेमका काय आहे? निवेदक का यांच्या शेतातला काजवा, का फडका हातात घेऊन उभा असलेला बुजगावणं? हरकत नाही. प्रेमाच्या या छान 4 क्षणांनंतर घास भरवा. अप्रतिम आळूचं फतफद आणि छान तांदळाच्या पिठाची भाकरी मृण्मयी देशपांडे आणि त्यांच्या आहोंनी आपल्यासाठी केली. आता आहे एक वेगळा कार्यक्रम. कार्यक्रमातला कार्यक्रम ज्याचं नाव आहे बनवा बनवी. काय असतं माहिती का, ज्यांना पदार्थ येतात त्यांना आपण पदार्थ तो छान बनवतो असं म्हणतो,
पण ज्यांना पदार्थ येत नाहीत पण ते चोर आणि वर शिरजोर असतात, म्हणतात ह्या मी केलाय तोच अप्रतिम आहे, तुला खायची अक्कल नाही, असं म्हणणारी सुद्धा एक वेगळी लोकांची कॅटेगरी आहे. तर हा सेक्शन मोडतो बनवा बनवीमध्ये. तर आता बघूया कुणाला कुठला पदार्थ येत नाही आणि तरी तो आपल्याला करायला कुणाला सांगायचा आहे, हे जरा सगळं गुलदस्त्यात आहे. एकंदरीत गौडबंगाल आहे सगळं. नेमका कुठला पदार्थ कुणाला करायचा आहे आणि तो त्यांना येतो का याच्याविषयी मलाही काही माहिती नाहीये. एक स्पेशल गेस्ट येणार आहेत आणि त्या बनवा बनवीच्या या सेगमेंटवरती प्रकाश टाकणार आहेत. तर त्या स्पेशल गेस्टना आपण या मंचावरती आमंत्रित करूया. प्लीज या. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे. ही आमच्या घरातली बनवा बनवी. कारण सगळं खाणं हीच बनवते घरामध्ये. अच्छा, पण त्या आहेत स्वप्नीलच्या. माझी आई. स्वप्नीलची आई. बर, नमस्कार माझी काकू. सासू. नमस्कार. खूप मनापासून तुमचं या मंचावरती स्वागत. तुम्हाला आम्ही एका वेगळ्या कारणासाठी इथे बोलवलंय. आता तुम्ही ह्याला तर पुरता ओळखता हो, आणि ती याच्या तिलाही आयुष्यात आली. पुरती ओळख. पुरती ओळखते. मला हेच ऐकायचं होतं. तर मग असा एखादा पदार्थ सांगा. एक तर आधी कुणी हा पदार्थ करावा हे तुम्ही सांगा. कुठला पदार्थ? मला पदार्थ आम्हाला इतक्यात वाटते सांगायचं नाही. suspense. मृण्मयीनी करावा. हा? मृण्मयीनी करावा. मृण्मयीनी करा. ओके. हा. का का तो तिला चांगला कारण येतो म्हणून का तो तिला येतच नाही म्हणून? तिने कधी केलेला मी पाहिला नाहीये. There you are, there you are. पण तिने किती छान माझ्या बाजूने, तिने कधी केलेला मी पाहिला नाही, म्हणजे तिला येत नाही असं नाही म्हणाली. नाही नाही हे बघ, शेवटी काय एकत्र तुम्हाला राहायचं. मी तर हे म्हणू शकतो ना, तिला हा पदार्थ येत नाही म्हणून त्यांनी तिला सांगितलेलं आहे. माझ्या शोवर कधीतरी यायचं. कारण की ही पक्की पुणेरी हा मराठमोळी मुलगी आहे हा आणि खूप पारंपरिक पदार्थ ती चांगली करते. बर. पण हल्ली हे दोघं सतत काही ना काही मागवत असतात आणि आम्ही जपानला गेल्यापासून सुशी हा पदार्थ खूप आणला जातो. अच्छा. तर माझी अशी इच्छा आहे की हिने सुशी करून दाखवा. ती करून दाखवा. तर असा पदार्थ सासूबाईंनी मृण्मयीला सांगितलेला आहे, जो पदार्थ तिने कधी केला नाहीये, खाल्लाय खूपदा. आता एरवी जगभरातले पदार्थ चाकणारे त्यांचे राव आज या पदार्थाचं कौतुक करतायत का हे पाहणं आम्हाला फार मजेशीर ठरणार आहे. हो की नाही काकू? मला काही त्याचं काही माहिती नाही कसं करायचं ते. भात असतो एवढंच माहितीये, मी तो कुकरला शिट्ट्या आम्ही एकत्र करतो हे. चालेल म्हणून काय? मी सांगते तुला की तू पुण्याच्या पद्धतीने कर. इंद्रायणी राईस पुण्याला फेमस आहे, तर इंद्रायणी राईसचं बनवतो. तो good पण idea. चिकट असतो थोडा. It's a good या किती idea. ब्रिलियंट आहेत ना, हो. है ना? म्हणजे त्या तुला असं तिथपर्यंत नेतात आणि परत फिरवतायत. म्हणजे असं पदार्थापर्यंत नेलं आणि परत फिरवलं. काकू, हॅट्स ऑफ टू. सुशीसाठी लागणारं साहित्य मी तुला सांगणार आहे. बरं. ते तुला क्षणार्धात लक्षात ठेवून साहित्य तुम्हाला आणायचंय. ओके. हा, आता मी एक काम करतो, याच्यावरती साहित्य लिहिलेलं आहे, हे मृण्मयीच्या हातात देतो. तू ते पटकन वाच. एकदाच वाचून माझ्या हातात ही चिठ्ठी परत दे. त्याला ते सांग तुम्ही ते घेऊन या. ओके. घेऊ मी हे. ओके, साहित्य त्यांना सांगा, रावांना. चिली ऑइल, सोया सॉस, नोरी शीट, इंद्रायणी राईस, पनीर स्ट्रिप्स, काकडी. ॲव्होकाडो, क्युकंबर, Carrot. कॅरेट, सॉल्ट, शुगर. सॉल्ट, शुगर. येस.